श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शिवपुराणानुसार प्रदोष व्रतावर भगवान शिवांची पूजा केल्याने व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि महादेवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी ही महादेवांना समर्पित आहे. या दिवशी महादेवांसोबत माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी व्रत केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण तर होतात, पण जीवनातील सर्व संकटांपासून सुद्धा मुक्तता मिळते. कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव दूर करण्यासाठी प्रदोष व्रत देखील केले जाते. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:25 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार माघ महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत हा 10 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी पाळला जाणार आहे. सोमवारी येत असल्याने याला सोमप्रदोष व्रत असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्याच्या शेवटच्या प्रदोष व्रताला त्रिपुष्कर योग, प्रीती आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी पुनर्वसू नक्षत्राची देखील शक्यता आहे. या योगांमध्ये महादेवांची पूजा केल्याने भक्तांना सर्व त्रासांपासून मुक्तता देखील मिळते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आज सोमप्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं आहेत, पितृदोष, शत्रुबाधा, नजर दोष तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजार पण येत असेल, मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, त्यांना विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, किंवा नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, तर आवर्जून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. कारण आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. आणि ह्या काही विशेष तिथी असतात. या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामुळे आपल्याला निश्चितच त्यामध्ये यश हे प्राप्त होत असते. त्यानंतर विधिवत आपल्याला महादेवांची पूजा ही करून घ्यायची आहे, शिवपरिवाराची पूजा करून घ्यायची, सर्व देवी देवतांची पूजा ही करून घ्यायची, तुळशी मातेजवळ सुद्धा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा आपल्याला खोलायचे आहेत. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी येतील, आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे.
तर ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आहे। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। आता ह्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। तसेच ह्या भीमसेनी कापरावर आपल्याला एक दालचिनीचा तुकडा सुद्धा ठेवायचा आहे। सोमवारच्या दिवशी घरामध्ये दालचिनी जाळल्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। घरामध्ये दालचिनी जाळल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तिळ हे घ्यायचे आहेत। काळे तिळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत। तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतात। जेव्हा आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। तर आपल्याला काय करायचं आहे, काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा हे काळे तिळ उतरवायचे आणि हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या कापराला प्रज्वलित करून घ्यायचं। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल। काही वेळा करता ही मातीची पंती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर ती मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा। संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवताना निरंतर आपल्याला शिव महापुराणातील बीज मंत्राचा जप करायचे। श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर जो आहे तो फिरवायचा। संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचं आहे। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आता जेव्हा ह्या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत होईल तेव्हा त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील किंवा काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायचे। तर एकदा ह्या वस्तू फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं, स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं आहेत, पितृदोष, शत्रुबाधा, नजरबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। हर हर महादेव।